संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना करा, नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाची 50% मर्यादा संसदेने त्वरित उठवावी यासह अन्य मागण्यांकरिता भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन आज दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले। याबाबत सविस्तर माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अभय टाकसाळ यांनी यूसीएन टीव्ही न्यूजशी बोलताना दिली आहे। देशात विविध जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम आरक्षणाच्या नावानं भारतीय जनता पक्षाने आरएसएस करीत आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्ष करीत आहे। भारतीय जनता पक्ष आरक्षणाबद्दल कुठलीही भूमिका घेत नाहीये। यांना 50% मर्यादा ठेवून ओबीसी विरुद्ध मराठा असं भांडण लावायचं आहे। मुळातच 1931 साली म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये झालेली जातनिहाय जनगणना जी होती त्या आधारावर 50%ची मर्यादा ठरवण्यात आलेली आहे। 2011 ला यूपीए 2 सरकारने जातनिहाय जनगणना केलेली होती, त्याला या भाजपने दाबून ठेवलेला आहे। आमची अशी मागणी आहे की 73% जास्त बहुजन समाज आहे, त्यामध्ये ओबीसीच्या जुन्या जाती देखील आहे आणि कुणबी समाज देखील त्याच्यामध्येच येतो आणि त्यामुळे आमचा जो एससी एसटी ओबीसी एनटी जे आमच्या जुन्या आरक्षित प्रवर्गातील घटक आहेत त्यांना देखील नव्याने त्यांच्या लोकसंख्येप्रमाणात आरक्षणाची टक्केवारी त्यांची वाढण्याची गरज आहे आणि हे भाजपला नकोय। त्यांना खाजगीकरण करायचंय आणि आरक्षण लागू करायचं नाही आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की नरेंद्र मोदींनी भाजपने संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना केली पाहिजे। काही लोकांना असं वाटेल की जातनिहाय जनगणना म्हणजे आरक्षणाचा विषय अजून 4-5 वर्ष पुढे ढकलायचा आहे का, तर नाही। 2011 ला जातनिहाय जनगणना झालेली आहे, त्याची फक्त आकडेवारी मोदी सरकारने जाहीर करायची आहे। मोदी सरकार हे दाबून ठेवत आहे आणि त्यामुळे 50%च्या आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करा, जेणेकरून सामाजिक न्यायाची व्याप्ती वाढेल। या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज संबंध देशभर निदर्शने करीत आहोत। केंद्र सरकार जातनिहाय जनगणनेला घाबरते का, काय वाटतं? हे मनुवादी आहेत आणि मनुवादाप्रमाणे सर्वात वरती ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि मग शूद्र आणि याच मनुवाद्यांनी हजारो वर्ष जे आमचे मागास जाती आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 45वे कलम देखील काढून टाकलं आणि त्यामुळे ते मनुवादाप्रमाणे वागतायत। त्यांना या आमच्या मागास जातींना शिक्षण मिळू द्यायचं नाही, रोजगार मिळू द्यायचा नाही। आता लोकांकडून आमच्या काही 5-50 मतदारसंघामध्ये चुका झाल्या, नाहीतर हे सरकारच आलं नसतं। जर इंडिया आघाडीचं सरकार आलं असतं तर पहिल्यांदा जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर झाली असती। 73% पेक्षा जास्त ओबीसी समाज आहे, सर्व आरक्षित घटक आहेत। आज आयएएस आयपीएस मध्ये किती ओबीसी आहेत, किती एससी आहेत, किती एनटी आहेत, हा प्रश्न आम्ही विचारत आहोत। आज न्यायालयामध्ये देखील न्यायाधीशांच्या जागेवर किती ओबीसी आहेत, किती एससी आहेत आणि हा सगळा प्रश्न कोणी विचारू नये आणि हे लोकांसमोर येऊ नये आणि म्हणून भारतीय जनता पक्ष जातनिहाय जनगणनेला